दारी उभारलेली गुढी ही विजय आणि समृद्धीचं जसं प्रतीक आहे, तसं समाजातील वंचित महिलांनी सार्वजनिकरित्या उभारलेली गुढी देखील परिवर्तनाची आणि रचनात्मक संघर्षाची नांदी असलेलं प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांनी केलं आहे. त्या अंकुर ट्रस्ट आणि महिला अत्याचार विरोधी मंचाच्या वतीने आयोजित असलेल्या स्त्री अस्मितेच्या व संविधानाच्या गुढी उभारणी या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. यावेळी शहरातील तसंच ग्रामीण भागातील महिलांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पेण शहरातील कष्टकरी महिला आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिक्षित महिला वाजत गाजत नाचत गात महात्मा गांधी वाचनालयाच्या प्रांगणामध्ये गुढी उभारणी करतात. गेल्या 13 वर्षांपासून सुरू असलेला हा उपक्रम केवळ उत्सव नसून स्त्री अस्मितेचं प्रतीक बनत चळवळीच्या स्वरूपात विकसित झाला आहे. पेण शहर हे गणपती मूर्ती बनवण्यासाठी प्रसिद्ध असले तरी देखील त्याचबरोबर सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींसाठी देखील ओळखलं जातं. यंदाच्या वर्षी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणींनी संविधान जागृती अभियान राबवण्याची घोषणा केली आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या लैंगिक हिंसाचाराच्या अनुषंगाने सेफ्टी ऑडिट करण्याचा निर्णय देखील घेतला आहे. गुढी उभारणीच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग होता. सोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीपासून वाजत गाजत निघालेल्या मिरवणुकीमध्ये महिलांनी आत्मसन्मान देणाऱ्या घोषवाक्य असलेले फलक हातात घेतले. या मिरवणुकीचा समारोप महात्मा गांधी वाचनालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आला. यावेळी अपराजिता स्पेशल महिला, विविध धर्मांच्या प्रतिनिधी भारती पवार, मानसी बापट, स्पेशल महिला रजनी गायकवाड, गौरी कातकरी, वंदना वाघमारे आणि महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी गुढी उभारणी केली आहे. या कार्यक्रमामध्ये आई डे केअर, चाइल्ड हेवन, अंकुर ट्रस्टच्या मुलींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत गुढीला मानवंदना दिली आहे. तर इनर व्हील क्लबच्या सदस्यांसह विविध राजकीय पक्षांच्या महिला आणि कार्यकर्त्यांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली. स्त्री शक्तीचा जागर घडवणारा हा उपक्रम केवळ गुढीपाडव्याचा नसून उत्सवापुरता मर्यादित नसून महिला सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण चळवळ ठरत आहे. कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.